हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा टॉपिक तुमचा विमा म्हणजे काय. ओके, त्याचबरोबर विम्याचा अर्थ, त्याचे स्वरूप, महत्त्व हे आपण आज बघणार आहोत. सो पहिल्यांदा बघूयात आपण विमा म्हणजे काय. विम्याच्या प्रास्ताविकमध्ये काय सांगितलंय, विम्याची संकल्पना काय सांगितली आहे, विम्याचा अर्थ आणि विम्याच्या व्याख्या. ओके, सो मानवास त्याच्या जीवितास, लक्षात घ्या, मानवास त्याच्या जीवितास, त्याच्या आप्तेष्टांच्या जीवितास किंवा मालमत्तेस हानी किंवा धोका पोहोचेल याची जाणीव नैसर्गिकपणे होत असते. बघा, माणसाला किंवा त्याच्या जवळच्या लोकांना किंवा त्याच्या मालमत्तेला नुकसान होईल किंवा धोका पोहोचेल याची जाणीव त्याला नैसर्गिकपणे होत असते. त्यावेळेस अशा सर्व प्रकारचे धोके किंवा हानीपासून संरक्षण लाभावे याचा विचार माणूस हा करत असतो. बघा, ज्या वेळेला त्याला जाणवत असतं की आपल्याला धोका पोहोचणार आहे, त्यावेळेला त्या धोक्यापासून, त्या हानीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून काय करत असतो माणूस, संरक्षणाचा विचार करत असतो, प्रोटेक्शनचा विचार करत असतो. ओके, त्याबाबत काहीतरी तरतूद आपल्याला करणं अतिशय आवश्यक असते. कारण जर आपल्याला अचानकपणे धोका किंवा हानी एखादी पोहोचली किंवा धोका निर्माण झाला तर आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून त्याची तरतूद करणं अतिशय महत्त्वाचं असतं. किंवा माणूस काय करतो, संरक्षण, प्रोटेक्शन या व्यवस्थेला, संरक्षण या व्यवस्थेला प्राधान्य देत असतो. सामान्यपणे निसर्गाने मानवासहित सर्व प्राण्यांना स्वतःच्या आणि इतरांच्या संरक्षणाची जाणीव प्रदान केली आहे. सामान्यपणे निसर्गाने माणसासहित सर्व प्राण्यांना सुद्धा त्यांच्या संरक्षणाची जाणीव ही प्रदान केलेली आहे. कॉमन आहे, प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याला संरक्षण हे मिळालं पाहिजे. या जाणीवेमधून स्वतःचे नातेवाईक, आपले सगळे सोयरे जे असतील, आपल्या सुखाची भौतिक साधने असतात. काय सांगितले, आपल्याला आपल्या संरक्षणाची जाणीव प्रदान केलेली आहे निसर्गाने. आणि या जाणीवेमधूनच स्वतःचे नातेवाईक, सगळे सोयरे आणि सुखाची भौतिक साधने आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. सर्वजण सुखी राहावेत, आनंदाने असावेत, सर्वांना कोणत्याही प्रकारचे दुःख पोहोचू नये हा मानवी जीवनाचा स्थायी भाव असतो. लक्षात घ्या, तुमचा आहे की नाही मला माहिती नाही, पण मानवी जीवनाचा स्थायी भाव काय असतो, माणसाचं एक कॉमन मत काय असतं, ते सगळे हॅपी राहावेत, सगळे आनंदाने राहावेत, सुखी राहावेत, कोणालाही दुःख पोहोचू नये. ओके, परंतु त्यासाठी काहीतरी निश्चित योजना करावी लागते. कारण इझी असं काही होईल असं काही नसतं. त्यासाठी आपल्याला काही तरतूद करावी लागेल, काही योजना करावी लागेल. सो त्यासाठी विमा ही कल्पना माणसाला त्यावेळी समजली नाही. बघा, त्यासाठी विमा ही संकल्पना अस्तित्वात आली. प्रत्येक माणसाला माहिती आहे विमा म्हणजे काय. ओके, अनपेक्षित कारणामुळे मालमत्ता अगर जीविताला होणाऱ्या नुकसानीची शक्यता असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन व निधी तयार करून प्रत्यक्ष नुकसान होईल याची भरपाई करायची. या विम्यामागील मूलभूत कल्पनेची निर्मिती सुमारे 5000 वर्षापूर्वी बॅबिलोन संस्कृतीत झाली. लक्षात घ्या, सगळ्यांना विमा म्हणजे काय हे तर माहिती असेल. ओके, विमा म्हणजे काय किंवा विमा हा शब्द कोणासाठी नवीन नाही. ओके, अनपेक्षित कारणामुळे मालमत्ता अगर जीविताला होणाऱ्या नुकसानीची शक्यता असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन व निधी तयार करून प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करायची व विम्यातील मूलभूत कल्पनेची निर्मिती सुमारे 5000 वर्षापूर्वी बॅबिलोन या संस्कृतीत झाली. ओके, विम्यातील मूलभूत कल्पना
विम्याची जी मूलभूत कल्पना आहे, काय करायचं हे फ्युचरमध्ये जर काही नुकसान होत असेल, हानी होत असेल, तर एकत्र येऊन सगळ्यांनी निधी तयार करून त्या नुकसानीची प्रत्यक्ष भरपाई करायची, ही विम्याची मूलभूत संकल्पना आहे. आणि ही मूलभूत कल्पना कधी निर्माण झाली तर सुमारे 5000 वर्षापूर्वी बॅबिलोन संस्कृतीत ही संकल्पना निर्माण झाली. ओके, काळाच्या ओघात विमा या कल्पनेचा विकास झालेला आहे. काळाच्या ओघात विमा या कल्पनेचा विकास झालेला आहे. आणि आता सध्याच्या काळात तर विम्याचा विकास अतिशय झालेला आपल्याला दिसून येतो. व्यापार व उद्योगाच्या विकासाबरोबर विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर विमा व्यवसाय करणाऱ्या संस्थांचा विकास झाला. बघा काय सांगितलंय, व्यापार व उद्योगाच्या विकासाबरोबर व्यापाराचा उद्योगाचा विकास झाला, त्याचबरोबर विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर विमा व्यवसाय करणाऱ्या संस्थांचा विकास आपल्याला झालेला दिसून येतो. ओके, विमा ही नुकसान भरपाईची कल्पना विमा ही नुकसान भरपाईची कल्पना मानवी अगर मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यापर्यंत मर्यादित न राहता भविष्य काळाची तरतूद करणे, मुलामुलींच्या शिक्षणाची तरतूद करणे, निवृत्तीनंतरच्या आयुष्यात नियमित उत्पन्न प्राप्ती, चोरी, दंगा, फसवणूक यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई करणे, नफ्याच्या नुकसानीची तरतूद करणे, अपंगत्व आल्याने होणारे नुकसान त्याची भरपाई, अपघात व अन्य कारणाने व्यक्ती किंवा तिसऱ्या व्यक्तीला शारीरिक जर इजा होत असेल तर त्याची भरपाई द्यावी लागणे इत्यादी विमा कल्पनेचा विकास आता सध्या झालेला आपल्याला दिसून येतो. बघा, अगोदर काय होतं, विमा हा जीवनाच्या विमा व्यतिरिक्त मर्यादित न राहता त्यामध्ये काय काय विकास झालाय, तर त्यामध्ये भविष्य काळाची तरतूद करता येते आपल्याला विम्यामध्ये. त्यानंतर मुलामुलींच्या शिक्षणाची तरतूद आपल्याला करता येते. त्यानंतर निवृत्तीनंतरच्या आयुष्यात नियमित उत्पन्न प्राप्ती आपल्याला होऊ शकते विम्यामुळे. म्हणजे काही लोक असतात की ते रिटायरमेंट झाल्यानंतर आपण काय करायचं त्यासाठी विम्याची तरतूद करत असतात. काही लोक असे असतात की ती मुलामुलींच्या शिक्षणासाठी विम्याची तरतूद करतात, किंवा भविष्य काळामध्ये आपली काही थोडीफार तरतूद असावी म्हणून विम्याची तरतूद केली जाते. त्याचबरोबर आपली जर वस्तू एखादी असेल, सपोज कार असेल किंवा आपलं घर असेल, याची चोरी झाली, किंवा बिझनेस एखादा असेल, फॅक्टरी असेल, त्याची चोरी झाली किंवा दंगा झाला, तिथं फसवणूक झाली, तर याबाबत आपल्याला विमा नुकसान भरपाई देत असतं. त्यानंतर आपल्या नफ्यामध्ये जर नुकसान झालं तर त्यासाठी विमा आपल्याला नुकसान भरपाई देतं. किंवा आपला अपघात झाला तर आपण हेल्थ इन्शुरन्स जर काढलेला असेल तर विमा आपल्याला नुकसान भरपाई मिळवून देत असतं. आपला जो काही आपला अपघातामध्ये खर्च होईल, आपल्या उपचारावरती, आपल्या आजारी हॉस्पिटलमध्ये नेल्यापासून आपल्या उपचारावरती जेवढा खर्च येईल तेवढा खर्च विमा कंपनी ही आपल्याला देत असते. ओके, इत्यादी टाईप मध्ये आपण म्हणू शकतो विमा या कल्पनेचा विकास आता सध्याला झालेला आहे. त्यामुळे विमा हा व्यापार व्यवसाय तसेच सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. लक्षात घ्या, विमा हा व्यापार व व्यवसाय तसेच सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. ओके, तर हे झालं विम्याचं प्रास्ताविक. ओके, आपण काय काय पाहिलं यामध्ये, विम्याची मूलभूत कल्पना ही कधी 5000 वर्षापूर्वी निर्माण झालेली आहे. ती कुठं निर्माण झालेली आहे, तर कोणत्या संस्कृतीत तिची निर्मिती झालेली आहे, तर तिची निर्मिती कशाची, तर विम्याच्या मूलभूत कल्पनेची निर्मिती ही बॅबिलोन संस्कृतीत झालेली आपल्याला
दिसून येते. अर्थातच ती भारताची नसणार आहे, आउट ऑफ कंट्री असणार आहे. ओके, सो त्यामुळं जितक्या प्रमाणात सध्या विमा हा विकसित झालेला आहे त्यानुसार एवढं दिसतं, त्यानुसार आपल्याला एवढं समजतं की विमा हा व्यापार व व्यवसाय तसेच सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. ओके, त्यानंतर बघा विमा ही संकल्पना, कन्सेप्ट ऑफ इन्शुरन्स. काय सांगितलं यामध्ये, तर सामाजिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार म्हणून विम्याकडे पाहिले जाते. बघा, सामाजिक सहकार्याचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणून विम्याकडे पाहिले जाते. मानवाचे नित्याचे आयुष्य हे संकटांनी भरलेले आहे. बघा, माणसाचे जीवन काय आत्ताचं सुखाचं आहे का, तर नाही, अतिशय संकट आहेत की माणसाच्या जीवनामध्ये येत असतात आणि माणसाचं जीवन हे संकटांनी भरलेलं आहे. कोणते संकट केव्हा येईल हे निश्चित नसतं. आपल्या माणसाच्या जीवनामध्ये कोणते संकट केव्हा येईल हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही किंवा निश्चित नसतं. ओके, भूकंप, ज्वालामुखी, वादळे, पूर, वीज पडणं, पाऊस, उष्णतेची लाट असेल, थंडीची लाट असेल, दरड कोसळणं इत्यादी संकटाची निश्चिती आपल्याला नसते. ही सगळी संकट जी असतील ती नैसर्गिक संकट असतात. त्यांची निश्चिती आपल्याला असते का, तर त्यांची निश्चिती आपल्याला नसते. त्याच्यावर उपाययोजना आपण करू शकतो का, तर त्याच्यावरती उपाययोजना आपण करू शकत नाही, कारण ती जी संकट येणार आहेत आपल्यावरती ते नैसर्गिक संकट असणार आहेत. ओके, सो कोणती कोणती नैसर्गिक संकट माणसाच्या जीवनावरती येऊ शकतात, तर त्यामध्ये भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, भूकंप, ज्वालामुखी, वादळ इत्यादी नैसर्गिक संकट माणसाच्या जीवनावरती येऊ शकतात. इत्यादी नैसर्गिक संकटांमध्ये माणसाचे जीवन हे भरलेलं आहे. ओके, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, वादळे, पूर, वीज पडणे, त्यानंतर पाऊस, दरडी कोसळणे या नैसर्गिक संकटाची निश्चिती माणसाला नसते किंवा त्याच्यावरती निश्चिती नसल्यामुळे त्याच्यावरती काही उपाययोजना ही माणूस करू शकत नाही. ओके, त्यानंतर नेहमीच्या आयुष्यात होणारे वाहनाचे अपघात असतील. बघा, नेहमीचं जे धावपळीचं आयुष्य आपलं सध्याचं जे आहे त्यामध्ये या धावपळीच्या आयुष्यामध्ये वाहनांचे अपघात होणारे असतील, त्यानंतर वेगवेगळ्या आग लागणं असेल, त्यानंतर वेगवेगळे स्फोट होणं, या अतिरेकी कृत्यांमुळे होणारी हानी, सामुद्रिक धोक्यांमुळे होणारे नुकसान, उद्योग आणि कारखान्यामध्ये होणारे अपघात इत्यादी प्रसंगामुळे हानी होतेच आणि व्यापार व्यवसायावर परिणामही होत असतो. बघा, जे काही समुद्रामुळे होणारे समुद्राच्या धोके जे असतात त्या समुद्राच्या धोक्यांमुळे होणारे नुकसान असेल, त्यानंतर आग, स्फोट, फॅक्टरीमध्ये उद्योगामध्ये लागणं किंवा कारखान्यामध्ये अपघात होणं, एखादा उद्योगामध्ये अपघात होणं इत्यादी प्रसंगामुळे व्यापार व्यवसायावरती मोठा परिणाम होतो, कारण हानी नुकसान हे जास्तीत जास्त प्रमाणात इथं होत असतं. त्याचबरोबर चोरी, नोकरांचा अप्रामाणिकपणा, घरफोडी असेल, लुटालूट असेल इत्यादीमुळे होणारी आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरते. बघा, काय सांगितलंय, चोरी असेल, घरामध्ये जर आपल्या चोरी झाली, उद्योगामध्ये चोरी झाली, व्यवसायामध्ये चोरी झाली, एकदा फॅक्टरीमध्ये चोरी झाली किंवा आपल्या घरात जे माणसं असतात कामाला, नोकर आपण म्हणतो, त्या नोकरांचा अप्रामाणिकपणा असेल, ओके, त्यानंतर घरफोडी जर झाली एखाद्याची किंवा लुटालूट झाली घराची इत्यादीमुळे हानी मोठ्या प्रमाणात होत असते, नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. घर फोडणं, एखाद्याचं घर फोडणं म्हणजे ते नुकसान काही कमी होणार आहे का, तर खूप नुकसान होणार आहे. घरामध्ये ज्या वस्तू असतील त्या वस्तू तिथं नंतर नसणार आहेत, सो त्यामुळे नुकसान जे होणार आहे ते अतिशय होणार आहे. किंवा चोरी झाली, चोरीमध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या केल्या जातात आणि नुकसान, मोठ्या रकमेचं नुकसान इथं केलं जातं. तसेच टोळधाड असेल, वादळे असतील, हिमपात इत्यादीमुळे पीक, आगर, फळबागांची होणारी नुकसान असते. आता बघा, जास्तीत जास्त पाऊस पडणं किंवा जास्तीत जास्त उष्णतेची लाट येणं किंवा वादळ जास्तीत जास्त येणं किंवा पिकांवरती टोळधाड पडणं किंवा हिमपात, बर्फ जास्त पडणं, यामुळे काय होतं, आपल्या शेतीतील पिके जी असतील त्या पिकांचं तर नुकसान होतच आणि ते नुकसान खूप प्रमाणात होतं, जे की शेतकऱ्याला भरून काढणं अशक्य असतं. ओके,
ते नुकसान हे होतं ते खूप प्रमाणात होतं. शेतकऱ्यांना नुकसान भरून काढणं हे कठीण असतं. त्याचबरोबर जे काही फळबागा असतील त्या फळबागांचं नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं. जे म्हणजेच काय होतं तर शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान हे मोठ्या प्रमाणात होतं. नुकसान भरपाई करता येत नाही, एवढ्या प्रमाणात नुकसान हे होत असतं. या सर्व घटनांपासून होणाऱ्या हानीची तरतूद करण्यासाठी मानवाच्या बुद्धीतून एक विमा संकल्पना निर्माण झाली. लक्षात घ्या, आपण किती संकट बघितल्यात आता. त्या संकटापासून किंवा या सर्व घटनांपासून होणारे जे नुकसान आहे, होणारी जी हानी आहे, याची तरतूद करण्यासाठी माणसाच्या बुद्धीमधून, माणसाच्या डोक्यामधून विमा, इन्शुरन्स ही संकल्पना निर्माण झाली. म्हणजेच या सगळ्या संकटांवरती एक प्रोटेक्शन कव्हर आपल्याला मिळतं. ओके, सो विमा या संकल्पनेत पुढील गोष्टी गृहीत धरल्या गेलेल्या आहेत. आता कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या की विमा या संकल्पनेमध्ये गृहीत धरलेल्या आहेत त्या बघूयात आपण आता काय काय पाहिलं. विमा ही संकल्पना माणसाच्या डोक्यात, विम्याची संकल्पना कशी आली. ओके, सो कशी आली विम्याची संकल्पना माणसाच्या डोक्यात. सो लक्षात घ्या, आत्ताचं जे माणसाचं जीवन आहे ते अतिशय संकटांनी भरलेलं जीवन आहे. माणूस जे जीवन जगतोय त्या अतिशय संकट आहेत. कोणतं संकट कधी माणसासमोर उद्भवेल हे सांगता येत नाही. ओके, सो यामध्ये कोणती कोणती संकट येऊ शकतात तर यामध्ये भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, वादळे असतील, पूर असेल, वीज पडणे असेल, पाऊस पडणं असेल, जास्त अतिरिक्त पाऊस पडणं असेल किंवा दरडी कोसळणे. मोठमोठ्या दरडी कोसळल्या जातात बघा, दरडी कोसळणे असेल, इत्यादी नैसर्गिक संकट असतात जी की कधी येतील हे सांगता येत नाही, ते सांगणं निश्चित नसतं. ओके, कोणती कोणती नैसर्गिक संकट असतात तर भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, चक्रीवादळ असेल, पूर असेल, अचानक वीज पडणे असेल, नंतर अचानक दरड कोसळणे किंवा अतिरिक्त पाऊस पडणे, ही नैसर्गिक संकटे असतात जी की अचानक सांगता येत नाहीत आपल्याला आणि त्याची तरतूदही आपण करू शकत नाही. ओके, या नेहमीच्या संकटाच्या जीवनामध्ये. त्याचबरोबर बघा, जे काही सध्याचं जे आपलं जीवन आहे, धावपळीचं जीवन आहे, त्यामध्ये वारंवार होणारे वाहनांचे अपघात असतील, त्यानंतर आग असेल, वाहनांना लागणाऱ्या आग असतील किंवा एखाद्या मोठ्या कार असतील, कारचे होणारे स्फोट असतील, इत्यादीमुळं होणारं नुकसान असेल. ओके, त्याचबरोबर समुद्राच्या धोक्यामुळे जे नुकसान होतं ते नुकसान असेल. यामुळे काय होतं, समुद्राच्या होणारे नुकसान ते नुकसान असेल. त्याचबरोबर उद्योग आणि व्यवसायामध्ये मोठे मोठे होणारे अपघात असतील. ओके, त्या अपघातामुळे व्यापार आणि व्यवसायावर मोठ्यात मोठा परिणाम हा होत असतो. त्यानंतर बघा, घरामध्ये नुकसान काय होऊ शकतं तर घरामध्ये चोरी होऊ शकते, त्याचबरोबर घरफोडी होऊ शकते, त्यानंतर लुटालूट होऊ शकते, त्यानंतर नोकराचा अप्रामाणिकपणा आपल्याला दिसून येऊ शकतो. याच्यावरती काय तरतूद करू शकतो आपण ते. ओके, हे झालं मग घरातील संकट. त्यानंतर शेतीमध्ये बघा, शेतीमध्ये पिकांवरती टोळधाड पडणं किंवा अचानक जर एखादी उष्णतेची लाट आली तर पीक हे जळून जातं. ओके, त्यानंतर चक्रीवादळे जे येतात त्यामध्ये पीक हे पूर्ण वाया जातो. त्यानंतर अतिरिक्त पाऊस जर पडला तर पीक हे शेतात थांबतच नाही. ओके, पावसाच्या पाण्याबरोबर ते वाहून जातं. यामुळे काय होतं, शेतीतील पीक त्याचबरोबर फळबागा जी असतील त्याचं नुकसानही मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान जास्तीत जास्त प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, तर या सर्व घटनांच्या होणाऱ्या नुकसानीची, होणाऱ्या हानीची तरतूद करण्यासाठी माणसाच्या बुद्धीमधून, माणसाच्या डोक्यामधून विमा, इन्शुरन्स, ओके, ही संकल्पना निर्माण झाली. समजत्या विम्याची संकल्पना ही कशी निर्माण झाली. त्यानंतर विमा या संकल्पनेत कोणत्या कोणत्या गोष्टी या गृहीत धरल्या जातात ते बघूयात आपण. विमा या संकल्पनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या की गृहीत धरल्या जातात. सो विमा या संकल्पनेमध्ये बघा 6 गोष्टी सांगितल्यात तुम्हाला.
ज्या की गृहीत धरल्या जातात इन्शुरन्स या कन्सेप्टमध्ये. सो पहिलं असेल 2 घटकांमध्ये सहकार्य, त्यानंतर आहे कराराद्वारे जोखमीचा स्वीकार, त्यानंतर आहे जोखीम स्वीकारण्याचे मूल्य, त्यानंतर आहे हानीचे मूल्यमापन, त्यानंतर बघा विम्याचे हित, त्यानंतर फायद्यासाठी वापरास प्रतिबंध. काय सांगितलंय? 2 घटकात सहकार्य. सो यामध्ये बघा विमा संकल्पनेत संकटामुळे होणारी, विमा या संकल्पनेमध्ये संकटामुळे होऊ शकणारी हानी भरून काढण्याचा विचार करणारा पक्ष आणि समाजातील अशा अनेक लोकांना सोसाव्या लागणाऱ्या हानीबाबत सहकार्य निर्माण करून संयुक्तपणे हानी भरपाईची जबाबदारी स्वीकारणारा पक्ष म्हणजे विमा चालक. अशा 2 घटकात सहकार्य अपेक्षित आहे. काय सांगितलं यामध्ये? यामध्ये विमा हे संकल्पनेमध्ये संकटामुळे जी काही हानी भरून काढण्याचा विचार केला जातो. बघा विमा या संकल्पनेत संकटामुळे होऊ शकणारी हानी भरून काढण्याचा विचार करणारा पक्ष आणि समाजातील अशा अनेक लोकांना सोसाव्या लागणाऱ्या हानीबाबत सहकार्य निर्माण करून संयुक्तपणे हानीची भरपाई जबाबदारी स्वीकारणारा पक्ष म्हणजे विमा चालक. अशा 2 घटकात सहकार्य अपेक्षित आहे. बघा विम्यामध्ये 2 घटक असणे अतिशय महत्वाचा आहे. एक म्हणजे जो की विमा, ज्याला विमा काढायचा आहे तो, आणि दुसरा जो की विमा काढून देतो तो. असे 2 घटक. म्हणजे अशी व्यक्ती की जी नुकसानीच्या हानीबाबत सहकार्य करायला तयार आहे, आणि समाजातील अशी व्यक्ती की जी नुकसानीचा विचार करते, नुकसान हानी भरून काढण्याचा विचार करते. ओके, असे 2 घटक, विमा स्वीकारणारा आणि विमा चालक, अशा प्रकारचे 2 घटक ह्या विम्यामध्ये अपेक्षित असणं गरजेचं आहे. ओके, या 2 घटकात सहकार्य अपेक्षित असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय सांगितलंय? त्यानंतर बघा कराराद्वारे जोखमीचा स्वीकार. तर यामध्ये विमा करारात 2 पक्षात करार होऊन जोखीम निश्चित करणे आणि जोखमीपासून होणाऱ्या हानीची भरपाई करण्याची जबाबदारी विमा चालकांनी स्वीकारणे अपेक्षित असते. विमा जो करार आहे त्यामध्ये 2 पक्ष असणं अतिशय आवश्यक आहे, हे आपण बघितलं. त्याचबरोबर विमा करारात 2 पक्षात करार होऊन जोखीम निश्चित करणं. बघा 2 पक्षांमध्ये करार होऊन ती जोखीम निश्चित करायची आणि त्या जोखमीपासून होणाऱ्या हानीची भरपाई करण्याची जबाबदारी विमा चालकांनी स्वीकारणं अपेक्षित असते. काय सांगितलंय? कराराद्वारे जोखमीचा स्वीकार. विमा काय? एक प्रकारचा करार आहे जो 2 लोकांमध्ये होत असतो. त्यामध्ये एक व्यक्ती असते की जिला विमा उतरवायचा आहे आणि दुसरी असते की जी विम्याची भरपाई करून देणार आहे. सो काय सांगितलं यामध्ये? विमा करारात 2 पक्षात करार होऊन, विमा करारामध्ये 2 पक्षामध्ये करार होऊन जोखीम निश्चित करायची. विमा करारामध्ये 2 पक्षात करार हा होतो आणि त्याचबरोबर जोखीम ही आहे ती निश्चित करायची आणि जोखमीपासून होणाऱ्या हानीची भरपाई करण्याची जबाबदारी विमा चालकांनी स्वीकारणं अपेक्षित असतं. ओके, त्यानंतर बघूयात आपण जोखीम स्वीकारण्याचे मूल्य. यामध्ये काय सांगितलंय? सो यामध्ये विमा कराराप्रमाणे एखाद्या विमेदारास जोखमीमुळे नुकसान सोसावे लागते. बघा काय सांगितलं यामध्ये? तो विमा कराराप्रमाणे एखाद्या विमेदारास जोखमीमुळे नुकसान हे सोसावं लागलं तर एवढे मान्य करून भरपाई केली जात नाही. आपण कोणता पॉइंट बघत होतो? जोखीम स्वीकारण्याचे मूल्य. यामध्ये काय सांगितले? विमा हा सामाजिक सहकार्याचा
आविष्कार असला तरी, बघा, विमा हा सामाजिक सहकार्याचा आविष्कार असला तरी विमा कार्य व्यवस्थापन आणि जोखीम स्वीकारणे आणि वेळेप्रसंगी भरपाई करणाऱ्या किंवा करता येणाऱ्या खर्चाचा विचार करावा लागतो. त्यासाठी विमा करार मूल्य किंवा विमा हप्ता स्वीकारण्याची पद्धत ही निर्माण झाली आहे. काय सांगितलं यामध्ये लक्षात घ्या. तिसरा पॉइंट सांगितलाय तुम्हाला, जोखीम स्वीकारण्याचे मूल्य. विम्यामध्ये असणारे आपण विम्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या गृहीत धरल्या जातात ह्या आपण बघतोय. त्यामध्ये आपण पाहिली 2 घटकामध्ये असणारं सहकार्य. त्यानंतर आपण बघितले कराराद्वारे जोखमीचा होणारा स्वीकार असेल. त्यानंतर जोखीम स्वीकारण्याचे मूल्य काय सांगितलं यामध्ये. विमा हा सामाजिक सहकार्याचा आविष्कार असला तरी विमा कार्य व्यवस्थापन आणि जोखीम स्वीकारणं वेळ प्रसंगी भरपाई यासाठी वेळेप्रसंगीची भरपाई यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार हा करावा लागत असतो आपल्याला. बघा, विम्यामध्ये सहकार्य केलं जातं, परंतु विमा कार्य व्यवस्थापन आणि जोखीम स्वीकारणे वेळेप्रसंगी भरपाई यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार आपल्याला इथं करावा लागत असतो. आणि त्यासाठी विमा करार मूल्य किंवा विमा हप्ता स्वीकारण्याची पद्धत निर्माण झालेली आहे. ओके, बघा, विमा हा सामाजिक सहकार्याचा आविष्कार असला तरी विमा कार्य व्यवस्थापन आणि जोखीम स्वीकारणं ओके आणि वेळ प्रसंगी भरपाई यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार इथं करावा लागतो. त्यासाठी विमा करार हा मूल्य किंवा विमा हप्ता स्वीकारण्याची पद्धत निर्माण झालेली आहे. जोखीम स्वीकारण्याचे मूल्य म्हणजेच विमा करार मूल्य किंवा विमा हप्ता आपण म्हणू शकतो. ओके, त्यानंतरचा चौथा पॉइंट तुम्हाला सांगितलाय हानीचे मूल्यमापन. काय सांगितलं यामध्ये, विमा कराराप्रमाणे एखाद्या विमेदारास जोखमीमुळे नुकसान सोसावे लागले तर तेवढे मान्य करून भरपाई केली जात नाही. झालेल्या हानीचे तज्ज्ञाद्वारे मूल्यमापन करून भरपाईबाबत निर्णय घेतला जातो. काय सांगितलंय, विमा कराराप्रमाणे जो काही विमा इन्शुरन्सचा करार असेल 2 पक्षांमधील 2 व्यक्तींमधील, त्यामध्ये काय सांगितलंय, विमा कराराप्रमाणे एखाद्या विमेदारास जोखमीमुळे नुकसान सोसावे लागले तर तेवढे मान्य करून भरपाई केली जात नाही. झालेल्या हानीचे तज्ज्ञाद्वारे मूल्यमापन करून भरपाई निर्णय घेतला जातो. ओके, लक्षात घ्या काय सांगितले, विमा करार हा 2 व्यक्तीमध्ये असतो. त्यामध्ये विमेदार एक असेल आणि विमेकरी एक असेल. तर त्यामध्ये विमेदार जोखमीमुळे नुकसान सोसावं लागतं. विमेदाराला जर जोखीम झाली तर त्यामुळे काय होतं, तर नुकसान हे सोसावं लागतं. तर तेवढे मान्य करून भरपाई केली जात नाही. झालेल्या हानीचे तज्ज्ञाद्वारे मूल्यमापन करून भरपाईबाबत निर्णय हा घेतला जात असतो. त्यानंतर बघा, विमाहित मध्ये काय सांगितलंय, तर विम्यासाठी शास्त्रीय बैठक तयार करताना असाही विचार केला गेला की कोणाला कशाचाही विमा घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ नये. काय सांगितलंय, विम्याची शास्त्रीय बैठक ज्या वेळेला घेतली गेली त्यावेळेला असा विचार केला गेला की कशाचाही विमा घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ नये. त्यासाठी विमा हिताचा विचार झाला. त्यामुळे विमेय वस्तूच्या नुकसानीमुळे हानी किंवा आर्थिक नुकसान हे सोसावे लागणार असेल तर
विमा दिला जावा या तत्वाला आणि पद्धतीला मूर्त स्वरूप देण्यात आले. ओके, त्यामुळे विमाहित नसणाऱ्यांना विमा घेण्यास प्रतिबंध करणे, विम्याचे हित नसणाऱ्यांना विमा घेण्यास प्रतिबंध करणे. बघा काय सांगितलंय, विम्याचे हित नसणाऱ्यांना विमा घेण्यास प्रतिबंध करणे, त्याचबरोबर विम्याचा गैरवापर टाळणे हे शक्य झालं आहे. विमेय हित, विमाहित यामध्ये विम्यासाठी शास्त्रीय बैठक तयार करताना असाही विचार केला गेला की कोणाला कशाचाही विमा घेण्याचं स्वातंत्र्य आपण देऊ शकत नाही. त्यासाठी विमाहिताचा विचार झाला. त्यामुळे विमेय वस्तूच्या नुकसानीमुळे हानी किंवा आर्थिक नुकसान हे सोसावं लागणार असेल तर विमा दिला जावा. ओके, विमा हा दिला जावा या तत्वाला आणि पद्धतीला मूर्त स्वरूप देण्यात आले आहे. ओके, त्यामुळे विमाहित नसणाऱ्यांना विमा घेण्यास प्रतिबंध करायचा आणि विम्याचा गैरवापर टाळणं हे इथं शक्य झालेलं आहे. ओके, त्यानंतर बघा, फायद्यासाठी वापरास प्रतिबंध. यामध्ये काय सांगितलंय, विमा या संकल्पनेचा वापर कोणीही स्वतःच्या फायद्यासाठी करू नये. विम्याची जी संकल्पना आहे त्या विम्याच्या संकल्पनेचा वापर हा कोणीही स्वतःच्या फायद्यासाठी करू नये या विचारास विमा व्यवसायात महत्त्व देण्यात आले आहे. बघा, या विचारास विमा व्यवसायामध्ये महत्त्व हे देण्यात आलेलं आहे. त्यासाठी भरपाई केल्यानंतर, बघा, त्यासाठी भरपाई ज्या वेळेला केली जाते विम्याची, त्या भरपाईनंतर हानी झालेल्या वस्तूंच्या अवशेषांवर विमा कंपनीची मालकी निर्माण होणे ग्राह्य धरण्यात आले. काय सांगितलंय, ज्या वेळेला नुकसान भरपाई केली जाते त्या नुकसान भरपाई केल्यानंतर हानी झालेल्या वस्तूंच्या अवशेषांवर, ज्या काही वस्तूंची हानी झालेली आहे त्याच्या अवशेषांवर म्हणजे त्यांच्या भागांवर, त्यांच्या तुकड्यांवरती विमा कंपनी मालकी निर्माण होणे ग्राह्य धरण्यात आले आहे. ओके, कारण ऑलरेडी एखाद्या वस्तूची जर नुकसान झालेलं आहे, हानी झालेली आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एखादे 4 व्हीलर असेल, त्याचं नुकसान झालेलं आहे, त्याची नुकसान भरपाई विमा कंपनीने दिलेली आहे. सो त्याचे जे पार्ट्स असतील नुकसान झालेले त्याच्यावरती विमा कंपनी आपली मालकी ग्राह्य धरू शकते. ओके, सो हानीस जबाबदार असणाऱ्या, जी काही नुकसान भरपाई होती, जी काही हानी होतीये त्या हानीला जबाबदार असणाऱ्या, त्या नुकसान भरपाईवरती, त्या हानीवरती जे काही हानी होती, जे काही नुकसान होतं त्याच्यावरती लक्षात घ्या, जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार विमा कंपनी ही देत असते. काय सांगितलंय, सो हानीस जबाबदार असणाऱ्या, जी काही हानी होती त्या हानीला जबाबदार असणाऱ्यांवर, बघा, नुकसान कोणाकडून झाले त्या नुकसानीवरती भरपाई दिल्यानंतर त्या वस्तूवरती विमा कंपनी मालकी हक्क दाखवती आणि ती जी नुकसान झालेलं आहे त्या ज्या वस्तूचं आणि ते नुकसान कोणाकडून झालेलं आहे म्हणजे नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार हे विमा कंपनी देत असते. ओके, तसेच विमा घेऊन वस्तूचा संरक्षणाचा किंवा जोखमीचा प्रश्न हा निर्माण झाला असताना हानी कमी करण्यासाठी प्रयत्न न करणाऱ्या विमेदारास हानी भरपाईचे हक्क नाकारण्याबाबत पुरेसे अधिकार विमा कंपनीस असावेत. याबाबत काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. बघा, आणखीन काही तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. तर काय सांगितलंय तुम्हाला, तर यामध्ये विमा हा ज्या वेळेला वस्तूची नुकसान भरपाई केली जाते त्यानंतर ज्या वेळेला वस्तूची नुकसान भरपाई केली जाते त्यावेळेला वस्तूचे जे पार्ट्स असतील, जे अवशेष जे असतील त्याच्यावरती विमा कंपनीची मालकी ही ग्राह्य धरली जात असते. ओके, आणि ज्या वेळेला त्या वस्तूचं नुकसान झालेलं आहे, त्या वस्तूची हानी झालेली आहे आणि त्या वस्तूच्या हानीस जे काही लोक जबाबदार असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई, लीगल कारवाई करण्यासाठी विमा कंपनी आदेश ही देत असते. त्याद्वारे विमा कंपनीच्या आदेशावरून ज्या लोकांकडून त्या वस्तूचं नुकसान झालेलं आहे, त्या वस्तूची हानी झालेली आहे
त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून ती हानी भरपाई त्या हानीचं त्या नुकसानीचं भरपाई विमा कंपनी करू शकते. ओके. त्यानंतर विमा घेऊन वस्तूचा विमा हा घेऊन वस्तूच्या संरक्षणाचा किंवा वस्तूच्या संरक्षणाची किंवा जोखीम जर निर्माण झाली, बघा, वस्तूचा विमा घेऊन त्या वस्तूच्या संरक्षणाची किंवा एखादी जोखीम जर निर्माण झाली असता हानी कमी करण्यासाठी प्रयत्न न करणाऱ्या विमेदारास, एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपण 4 व्हीलर आहे, ओके, त्याचं काही नुकसान झालेलं आहे सपोज, आणि त्याच्यावरती आपण इन्शुरन्स हा घेतलेला आहे, ओके, आणि जर पुन्हा त्याच्यावरती जर एखादी हानी झाली किंवा जोखीम निर्माण झाली तर पैसे विमा कंपनीकडून मिळतात. म्हणून जर आपण ती हानी कमी करण्यासाठी जर प्रयत्न न करणाऱ्या विमेदारास हानी भरपाईचे हक्क नाकारण्याबाबत पुरेसे अधिकार विमा कंपनीस असावे लागतात. ओके. काय सांगितलंय की ज्या वेळेला एखादी वस्तूची ऑलरेडी आपण इन्शुरन्स हा घेतलेला असतो आणि पुन्हा जर आपल्याला त्या वस्तूवरती काही जोखीम आली, त्या वस्तूचं काही जर नुकसान झालं आणि पुन्हा जर आपल्याला त्याच्यावरती आपण जर त्या नुकसानीसाठी हानीसाठी ते कमी करण्यासाठी जर आपण प्रयत्न केले नाहीत तर विमेदारास हानी भरपाईचे हक्क नाकारण्याबाबत पुरेसे अधिकार विमा कंपनीस असावेत, याबाबत कायद्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण पाहिले विम्याचं प्रास्ताविक, विम्याची संकल्पना आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या की विम्यामध्ये गृहीत धरल्या जातात. तर देअर आर 6 पॉइंट्स. ओके, 6 पॉइंट्स मध्ये तुम्हाला जे सांगितलंय. सो फर्स्ट पॉइंट इज 2 घटकात सहकार्य. सेकंड इज कराराद्वारे जोखमीचा स्वीकार. थर्ड इज जोखीम स्वीकारण्याचे मूल्य. फोर्थ इज हानीचे मूल्यमापन. 5वा आहे विमा हित. त्यानंतर 6वा आहे फायद्यासाठी वापरास प्रतिबंध. या अशा पद्धतीने विमाचं प्रास्ताविक काय आहे, विम्याची संकल्पना काय आहे, कुठनं विम्याची संकल्पना निर्माण झाली, कोणत्या कोणत्या संकटाचा विचार माणसाने केला, जी शेतीतील कोणती संकट आहेत, व्यवसायामधली कोणती संकट आहेत, त्याचबरोबर घरामधली कोणती संकट आहेत किंवा नैसर्गिक संकट कोणती आहेत, मानवनिर्मित संकट कोणती आहेत, या सर्वांचा विचार करून माणसाच्या बुद्धीमधून विमा या संकल्पना निर्माण झाली. ओके. आणि ज्या वेळेला विमा ही संकल्पना निर्माण झाली त्या संकल्पनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी गृहीत धरल्या जातात. सो फर्स्ट आहे 2 घटकात सहकार्य, कराराद्वारे जोखमीचा स्वीकार, त्यानंतर जोखीम स्वीकारण्याचे मूल्य, हानीचे मूल्यमापन, विमा हित, फायद्यासाठी वापरास प्रतिबंध. या पद्धतीने 6 पॉइंट आहेत जे की विम्यामध्ये गृहीत धरले जातात. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात विम्याचा अर्थ, विम्याच्या व्याख्या, त्याचबरोबर विम्याचं स्वरूप कशा पद्धतीने आहे. ओके. सो हे पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. त्याचबरोबर विम्याची आवश्यकता काय आहे, काय काय पाहिजे आपल्याला, विम्याचा अर्थ, विम्याची व्याख्या, विम्याचं स्वरूप आणि विम्याची गरज. ओके. हे पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके. थँक्यू.